मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा कारण विषय खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी शरद पोंक्षेंची क्लिप टाकणार आहे। ती फक्त 2 मिनिटाची आहे। त्याच्या अगोदर ही आलेली कमेंट पहा। कमेंट मध्ये हा व्यक्ती लिहितो, असले विचार परत औरंग्या निर्माण करतील, अंतर्गत कलह नंतर पाहू, आधी मराठ्यांना औरंग्याची पिलावळ संपवायला पाहिजे। छत्रपतींचा मार्ग हाच मराठ्यांचा मार्ग। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आता मित्रांनो, औरंगजेबाची जी पिलावळ आहे ती कुणी संपवली पाहिजे? मराठ्यांनी, फक्त आणि फक्त मराठ्यांनी। लक्षात ठेवा, किंवा बहुजनांनी, मराठ्यांनी, ओबीसींनी ही औरंग्याची पिलावळ संपवली पाहिजे। आणि मित्रांनो, हा जो शरद पोंक्षे आहे तो सुद्धा मित्रांनो अशाच अर्थाचं विधान करतो। त्यामध्ये तो मराठ्यांचं नाव घेत नाही, परंतु हिंदूंनी काय करायला पाहिजे हे अप्रत्यक्षरित्या तो सांगत आहे। परंतु त्याची स्वतःची मुलगी तो पायलट बनवतो। मित्रांनो, शरद पोंक्षेच्या मुलीने पायलट बनावं ही माझी इच्छा आहे, आमच्या तमाम बहुजनांची इच्छा आहे, ही तमाम शिवराय फुले शाहू आंबेडकर वाद्यांची इच्छा आहे। मुलगी कोणाचीही असो, ती ब्राह्मणाची असो, मराठ्यांची असो, ओबीसींची असो, बौद्धांची असो, दलितांची असो, मुलगी कोणाचीही असो, ती पायलट बनली पाहिजे, ती अधिकारी बनली पाहिजे, ती शिक्षिका बनली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ही आमची इच्छा आहे। परंतु शरद पोंक्षेंचं कसं आहे किंवा या मनोहर भिडेंचं कसं आहे की फक्त आपलीच मुलगी पायलट झाली पाहिजे, आपलाच मुलगा अमेरिकेत सेटल झाला पाहिजे आणि बहुजनांची जी मुलं आहेत, मराठ्यांची जी मुलं आहेत, ही मुलं मात्र दंगलीमध्ये सापडली पाहिजेत, लढाईमध्ये उतरली पाहिजेत, यांनी मुसलमानासोबत फाईट केलं पाहिजे, यांनी मुसलमानासोबत लढलं पाहिजे आणि आम्ही मात्र घरात बसलं पाहिजे। आता मित्रांनो, हिंदू मुस्लिम संघर्ष काही आपल्या देशाला नवीन नाही, तो संघर्ष आहे, तो मान्य करावाही लागेल। आपला आणि त्यांचा धर्म वेगळा आहे, परंपरा वेगळ्या आहेत, सगळं काही वेगळं आहे, परंतु या देशामध्ये संविधान आहे आणि या संविधानाच्या अंडरखाली आता आपल्या सर्वांना राहावं लागणार। ती सर्वांनी मान्य करावी लागेल। ती जशी हिंदूंनी मान्य करावी लागेल तशीच ती मुस्लिमांनी सुद्धा मान्य करावी लागेल। आणि जो कोणी मान्य करणार नाही त्याला संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे शिक्षा ही झालीच पाहिजे। जो कोणी देशविरोधी कार्य करील, जो कोणी समाजविरोधी कार्य करील, जो कोणी संविधान विरोधी कार्य करील त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि जर शासन त्याला शिक्षा करत नसेल तर अशा वेळी तमाम हिंदूंनी, तमाम बहुजनांनी रस्त्यावर सुद्धा उतरलं पाहिजे। हे सुद्धा तितकंच खरं आहे, परंतु या लोकांचा अजेंडा मात्र वेगळा आहे। आता हा जो म्हणत आहे की असले विचार परत औरंग्या निर्माण करतील, म्हणजे कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर जो म्हटला, जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, हे त्याच्या दृष्टीने महत्वाचं नाही। लक्षात ठेवा, म्हणजे ऍक्च्युली हा कोरटकरवादी आहे, कोरटकरच्या विचारांचा आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जर करणारा कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, तर यांच्या दृष्टीने तो हिंदू आहे, त्याला माफ केलं पाहिजे। म्हणजे उद्या देवेंद्र फडणवीसने जरी भ्रष्टाचार केला, एकनाथ शिंदेने जरी भ्रष्टाचार केला, तरी सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा केला पाहिजे, कारण तो हिंदू आहे आणि हिंदूमध्ये अंतर्गत कलह नको, त्यांना विरोध नको। आता शब्द वापरू नयेत, लक्षात ठेवा, शब्द वापरू नयेत। हा जो कोण कॉमेंट करणार आहे, उद्या त्याच्या घरामध्ये संतोष देशमुख सारखं जर प्रकरण झालं आणि प्रकरण करणारा वाल्मिक कराड सारखा जर हिंदू असेल आणि त्यावेळेस सुद्धा हा म्हणणार की आपल्यामध्ये कलह नको, या वाल्मिक कराडला सोडून द्या, म्हणजे याच्या घरच्याच्या मारेकऱ्याला हा हिंदू असेल तर सोडून देणार, ही भूमिका घेणार, कारण आपल्यात कलह नको। म्हणजे हिंदूंनी काही जरी केलं, अगदी स्वारगेटला जशी महिलेच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत घटना घडली, तशी घटना जरी घडली आणि आरोपी जर हिंदू असेल तर आपल्यात कलह नको, त्याच्या विरोधात बोलायचं नाही। आणि खास करून आरोपी जर भारतीय जनता पार्टीशी संबंधित असेल, हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असेल, तर त्याच्या विरोधात बोलू नका। ही कोणती मानसिकता आहे? मग छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी पंत आणि इतर लोकांना हत्तीच्या पायाखाली देताना हा विचार का केला नाही? अशी कितीतरी शेकडो उदाहरणं देता येतील। माऊली ज्ञानोबा रायांपासून तुकोबा रायांपर्यंत
यांनी सुद्धा आपल्याच लोकांना अनेकांना विरोध केलेला आहे, आपल्या धर्मातील चुका दाखवलेल्या आहेत, आपल्याच हिंदू धर्मातील भोंदूगिरीवर टीका केलेली आहे. मग तुकाराम महाराज यांच्या दृष्टीने हिंदू विरोधी आहेत का? मग यांच्या दृष्टीने माऊली ज्ञानोबा हिंदू विरोधी आहेत का? मग यांच्या दृष्टीने संत एकनाथ महाराज हिंदू विरोधी आहेत का? या लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे? या लोकांना फक्त म्हणायचं आहे की आम्हाला राज्य करायचं आहे. जसं प्रशांत कोरटकर म्हणतो की हे राज्य ब्राह्मणांचं आहे, तुम्ही ब्राह्मणांच्या अंडर खाली आहात. ऍक्च्युली आज राज्य ब्राह्मणाचं आहे हे कोणालाही मान्य करावं लागेल, कारण या लोकांना लोकशाही मान्य नाही आणि एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने या लोकांना बहुजनांना गुलाम बनवून ईडी, सीबीआय, ईव्हीएम वेगवेगळ्या माध्यमातून या लोकांनी लोकशाही शासन व्यवस्थेवर कब्जा मिळवलेला आहे आणि आज पूर्णपणे व्यवस्था ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. आज पूर्णपणे ब्राह्मणी राजवट आहे आणि एक आधुनिक मनुस्मृती या देशामध्ये नांदत आहे. परंतु बहुजन समाज पूर्णपणे सुप्तपणे झोपलेला आहे आणि बहुजन समाजासमोर आज औरंगजेब दाखवला जात आहे. औरंगजेब आमचा शत्रू आहे, औरंगजेबासोबत आमचे पूर्वज लढले, छत्रपती संभाजी महाराज लढले, छत्रपती शिवाजी महाराज लढले, मावळे लढले आणि वेळ प्रसंगी ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्या त्या वेळेस धर्मासाठी आम्ही लढू, देशासाठी आम्ही लढू. ती दानत आमच्यामध्ये आहे, ती वीरता आमच्यामध्ये आहे, ते शौर्य आमच्यामध्ये आहे. या पळपुटाने, या पांचट लोकांनी, या तुपकट लोकांनी, या पळपुट्या लोकांनी असल्या फालतू कॉमेंट करून आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. या लोकांनी स्वराज्यासाठी साधं बलिदान सुद्धा दिलं नाही आणि हे लोक नाव सांगतात बाजीप्रभू देशपांडेंचं. जे बाजीप्रभू देशपांडे सीकेपी म्हणजे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू होते, म्हणजेच ते क्षत्रिय होते. फक्त देशपांडे आडनावाचा वापर करून ते आमचेच आहेत असं म्हणून आयात करायचं. वास्तविक या लोकांचं कसलंही योगदान नाही आणि ज्या लोकांचं योगदान आहे ते मान्य करायचं नाही. जसं नरेंद्र दाभोळकरांचं योगदान आहे ते मान्य करायचं नाही, संत एकनाथ महाराजांचं योगदान आहे ते मान्य करायचं नाही, लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळकांचं योगदान आहे ते मान्य करायचं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांसोबत ज्यांचं बलिदान गेलं ते कवी कलश सुद्धा ब्राह्मण होते, त्यांचं योगदान मात्र या लोकांना मान्य नाही. म्हणजे जे मानवतावादी आहेत, जे लढणारे आहेत, या लोकांचं योगदान यांना मान्य नाही. परंतु यांना योगदान कुणाचं मान्य आहे? जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आहेत, जे शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या विरोधामध्ये आहेत, यांचं योगदान या लोकांना प्रिय आहे. उदाहरण द्यायचं असेल तर मनोहर भिडेचं योगदान यांना प्रिय आहे आणि या शरद पोक्षेंचं योगदान यांना प्रिय आहे. या लोकांच्या डोक्यातून मनुस्मृती जायला तयार नाही आणि आमचा बहुजन समाजातील खूप मोठा वर्ग यांच्या बाजूने आहे, यांचा गुलाम आहे. त्यांच्या डोक्यामध्ये यांचं सॉफ्टवेअर भरलेलं आहे आणि ही त्यांची ताकद आहे. तरी सुद्धा त्या ताकदीला आव्हान आहे की आमच्या बहुजनांना गुलाम बनवलेलं आहे, ते गुलामच राहणार आहेत. लक्षात ठेवा, बहुजन कधीही सुधारणार नाही, मराठा कधीही सुधारणार नाही, ओबीसी कधीही सुधारणार नाही आणि बौद्ध बांधव सोडून इतर दलित समाज सुद्धा कधीही सुधारणार नाही. लक्षात ठेवा, हे सर्व तुमचे गुलाम राहणार आहेत. परंतु या गुलामांना तरी माणुसकीने वागवात. आणि मित्रांनो, परत परत तेच सांगण्यात अर्थ नाही. आणि राहिला प्रश्न औरंगजेब कोणाला प्रिय आहे, औरंगजेब याच लोकांना प्रिय आहे हे इतिहासावरून दिसतं. औरंगजेबाचा पुत्र राजा झालेला चालतो, परंतु छत्रपती संभाजी महाराज राजा झालेले चालत नाहीत, हा इतिहास आहे. आता मी सरसकट कोणाबद्दलही बोलत नाही. लक्षात ठेवा, गद्दारापैकी अनेक मराठे सुद्धा होते. लक्षात ठेवा, सरसकट बोलत नाही. मी बोलत आहे प्रवृत्तीबद्दल, जी प्रवृत्ती अण्णाजी पंतांची आहे, जी प्रवृत्ती मनोहर भिडेची आहे, त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये बोलत आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन सुद्धा या भिडेच्या तोंडातून ब्र निघत नाही, या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये बोलत आहे. म्हणजे खरं तर सिनेमा बघितल्यानंतर जसं सध्या महाराष्ट्रामध्ये काही घडलं की त्या एखाद्या नेत्याचे फोटोवरती मग त्या कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे ते फोटोला असे चपला बिपला मारतात, त्याच्यावर थुंकतात आणि असे सगळे जे प्रकार घडतात, तसं खरं तर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चपला मारायला हव्या होत्या. त्याचे पुतळे ठिकठिकाणी महाराष्ट्रात, हिंदुस्थानामध्ये जाळले जात आहेत.
असं चित्र दिसायला हवं होतं, पण तसं दिसलं नाही. दिसलं काय? मराठा विरुद्ध ब्राह्मण समाज. मग हे म्हणणार की आमचे पूर्वज असे नव्हतेच, तुमच्या ब्राह्मणांनीच संभाजी महाराजांना मारलं, शिवाजी महाराजांना मारलं. मग ब्राह्मण म्हणणार की नाही, आमच्याकडे फक्त 2च होते, 4च होते, तुमच्या मराठ्यांनीच सर्वात जास्त शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नुकसान केलंय, तेच जास्त गद्दार होते. मग ते म्हणणार नाही नाही नाही, तुम्ही ब्राह्मणानेच सत्यानाश केला. ब्राह्मण म्हणणार त्यांनीच सत्यानाश केला. अरे ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण एक विसरून जातोय की औरंग्या बाजूलाच राहतोय. औरंग्याबद्दल जो राग, द्वेष जो नसानसात मिसळायला हवा होता, जी आग पेटायला हवी होती औरंगजेबाबद्दल, ती औरंगजेबाबद्दलची आग विझली. आणि आग कुणामध्ये पेटली? ब्राह्मण आणि मराठामध्ये. हिंदूंमध्ये आग पेटली. आणि हाच हिंदू जातीला लागलेला शाप आहे. अरे पोंक्षा, तुझा मुलगा रस्त्यावर येणार आहे का? तुझा मुलगा स्टडीमध्ये, तुझा मुलगा पायलट आणि बहुजनांचा मुलगा, हिंदूंचा मुलगा रस्त्यावर येणार आणि अशा प्रकारचं कृत्य करणार आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होणार आणि पुन्हा त्याला नोकरी लागणार नाही आणि तुझं पोरग EC मध्ये बसणार. आणि तो कोरटकोर कोण आहे? त्याला माफ करायचं का? त्याला सोडून द्यायचं का? त्याच्या विरोधामध्ये तुझ्या तोंडातून ब्र शब्द का निघत नाही? कारण कोरटकर तुझा जात भाई आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं का? हे कसलं हिंदुत्व? याचा विचार मराठ्यांनो कधीतरी करणार आहात की नाही? किमान स्वप्नामध्ये तरी. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.